नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या महा एपिसोडमधील आधीचा भाग मी अपलोड केलेला आहे. आता आपण बघूया पुढील भाग. तर इकडे भूमी पुरावे शोधण्यासाठी निघालेली असते आणि तिच्याकडे रागिनी बघत असते. रागिनी भूमी घरातून बाहेर पडल्यानंतर गोल्डीला फोन करते आणि रागिनी म्हणत असते की गोल्डी, आता एका मुलीचा फोटो मी तुला पाठवलेला आहे. ती मुलगी आत्ताच आमच्या घरातून बाहेर पडली. आता तुला एक काम करायचं आहे, त्या मुलीवरती लक्ष ठेवायचं आहे. ती कुठे जाते, कुणाकुणाला भेटते, त्या ठिकाणी तुला जायचं आहे. आणि जर काही तुला संशयास्पद वाटलं तर लगेच अभिषेकला फोन कर आणि मग काय ॲक्शन घ्यायची आहे ते अभिषेक तुला सांगेल. तेव्हा इथे रागिनीने गोल्डीला फोन करून भूमीबद्दल सांगितलेलं असतं, कारण रागिनीला माहिती असतं भूमी आता काही स्वस्थ बसणार नाही. माझ्या विरोधामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी ती दिवस-रात्र एक करेल, तिला माहिती असतं. म्हणून तिने आधीच गोल्डीला आता भूमीच्या मागावरती पाठवलेलं असतं. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की अभिषेक, आता त्या भूमीने किती हातपाय हलवले ना, तरीसुद्धा गोल्डी तिची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवेल. आणि करून तरी काय करणार आहे ती? आज माझा सत्कार होणार आहे आणि मला माझा सत्कार हा खूपच जास्त चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आहे. तेव्हा भूमी तिथे कुठलीही अडचण घेऊन येता कामा नये आणि त्याची काळजी तू घ्यायची अभिषेक, असं सुद्धा रागिनीने सांगितलेलं असतं. तेव्हा अभिषेक म्हणत असतो की आई, तू अजिबात काळजी करू नको. मी आजच्या दिवसाची काळजी घेतो. भूमी तुझ्यापर्यंत अजिबातच पोचणार नाही आहे. कारण गोल्डी आहे ना, गोल्डी त्याचं काम चोख करेल. तर इकडे आता गोल्डी गेलेला असतो भूमीवरती लक्ष ठेवायला. तेव्हा तो अभिषेकला फोन करून सांगतो की भूमी कुणाची तरी वाट बघते. आणि तेवढ्यातच तिथे पारितोषची गाडी आलेली असते आणि पारितोष उतरल्यानंतर तो भूमीबरोबर बोलत असतो. तेव्हा गोल्डी म्हणत असतो की अभिषेक सर, भूमी मॅडमजवळ कुणीतरी एक माणूस बोलायला आलेला आहे. आणि गोल्डी खूपच जास्त चलाकीने भूमी आणि पारितोषचा फोटो काढून अभिषेकला पाठवून देतो आणि म्हणतो की भूमी ह्या व्यक्तीला भेटायला आलेली आहे. तेव्हा अभिषेक म्हणतो, तू एक काम कर, या दोघांचाही पाठलाग कर. हे दोघंजणं आज कुठे कुठे जात आहेत ना, त्या ठिकाणी त्यांचा पाठलाग करत जा आणि सगळी माहिती तू मला देत राहा. तेव्हा गोल्डी म्हणतो की ठीक आहे. पारितोष म्हणत असतो की भूमी, आनंदाची बातमी आहे. मी गायकवाड सरांच्या मदतीने आणि माझे कॉन्टॅक्ट्स वापरून मोबाईल कंपनीच्या मॅनेजरजवळ आपलं बोलणं होणार आहे. ते आपली मदत करायला तयार आहेत. तेव्हा भूमी म्हणते, खरंच पारितोष, हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे. तुझी मला खूप मदत झाली आहे. तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो, बरं आता आभार वगैरे नंतर मान. आधी आपल्याला त्या कंपनीमध्ये जावं लागेल आणि त्या मॅनेजरची भेट घ्यावी लागेल. तेव्हा रागिनी म्हणत असते, अभिषेक, अरे हे बघ, बघितलंस ना, हा फोटो बघ, गोल्डीने पाठवलाय. भूमी त्या पारितोषला भेटायला गेले. आता हे दोघंजणं मिळून काही प्लॅन तर करत नाही आहेत ना? हे बघा, आज माझा सत्कार आहे आणि त्याच्यामध्ये ही भूमी काही घोळ तर घालणार नाही ना? आज मला माझा सत्कार हा करून घ्यायचा आहे, पण कुठलीही भीती मनामध्ये न ठेवता. तेव्हा या भूमीला माझ्यापर्यंत अजिबात पोहोचू देऊ नका. अभिषेक म्हणतो, आई काळजी करू नको. गोल्डीचा फोन आला होता, तो या दोघांच्याही मागावरती आहे. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, अरे पण ही दोघंजणं ह्या गणपती चौकामध्ये का बरं गेले आहेत? कारण त्या ठिकाणी तर आपण कधीच गेलो नाही. आपला तिथे काही संबंधच नाही आहे. मग कुठला पुरावा शोधायला गेलेत? असं रागिनी म्हणत असते. पण तिला अजिबात माहिती नसतं की इथे भूमी आणि पारितोष दोघेजणं SFMC या मोबाईल कंपनीच्या ऑफिसमध्ये गेलेले आहेत, तिथल्या मॅनेजरला भेटायला. तेव्हा इकडे आता मॅनेजर विचारत असतात, पण तुम्हाला हा मोबाईलचा ॲक्सेस कशासाठी हवा आहे, ते मला कळू शकेल का? तेव्हा पारितोष म्हणत असतो, आम्हाला एका गुन्हेगाराला पकडायचं आहे आणि ती केस खूप वर्ष चालू आहे आणि त्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी आता आम्हाला ह्या मोबाईलचा ॲक्सेस हवा आहे, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. तेव्हा इथे मॅनेजर भूमीला आपल्या मोबाईल नंबरचा सिरियल नंबर वगैरे विचारतात आणि नावसुद्धा विचारतात. तेव्हा भूमी मोबाईलचा सिरियल नंबर तर बरोबर असतो आणि ती मोबाईल नंबर सांगते. तेव्हा इकडे भूमी महाजन हे रजिस्ट्रेशनचं नावसुद्धा येतं. तेव्हा मॅनेजर म्हणतात की अगदी बरोबर, तुमचा फोन हा आमच्या कंपनीचाच आहे आणि हे सगळं बोलणंसुद्धा रेकॉर्ड झालेलं आहे. हे बघा, तुम्ही फोन कुणाला केला होतात? तर प्रशांतला फोन केलेला असतो आणि त्याचबरोबर शेवटचा आउटगोईंग नंबर हा आहे. हा नंबर तुमच्या ओळखीचा आहे का? तेव्हा इकडे भूमी म्हणते की नाही, हा नंबर मला माहिती नाही आहे. तेव्हा इथे आता भूमी देवाचं नाव घेत असते. आई योगेश्वरीला म्हणत असते की आज हा मला पुरावा हातामध्ये मिळू दे आणि रागिनी पटवर्धन यांचं सत्य सगळ्यांच्या समोर येऊ दे. तेव्हा इकडे आता मॅनेजर म्हणत असतात की या नंबरवरती सगळा तुमचा व्हॉईसमेल हा रेकॉर्ड झालेला आहे.
तेव्हा भूमी म्हणते, पण प्लीज तुम्ही या मोबाईलवरील सगळा ॲक्सेस आम्हाला देऊ शकता का? तेव्हा मॅनेजर म्हणतात की हे बेकायदेशीर आहे, इलिगल आहे. पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही इथे गायकवाड सरांची लीगली परमिशन घेऊन आला आहात, त्याच्यामुळे मी तुम्हाला या मोबाईलचा ॲक्सेस देऊ शकतो. तर इथे भूमीला खूपच जास्त आनंद होतो. तर इकडे मॅनेजरसुद्धा आता भूमी आणि पारितोष यांची मदत करायला तयार झालेले असतात. ते म्हणतात की या सगळ्या मेल व्हॉईसमध्ये तुमचा आवाज आणि आजूबाजूचा सगळा आवाज रेकॉर्ड झालेला आहे. ज्या ठिकाणी तुम्ही होतात त्या ठिकाणी जे जे कोणी काही बोलत होतं तो एकूण एक शब्द आता याच्यामध्ये रेकॉर्ड झाला असेल आणि त्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल. तेव्हा पारितोष म्हणतो की हे सगळं व्हॉईस रेकॉर्डिंग तुम्ही प्लीज आम्हाला द्या. किती तारखेचं हवं आहे असं विचारल्यानंतर 2 जानेवारी ही तारीखसुद्धा तिने अगदी बरोबर सांगितलेली असते आणि वेळसुद्धा सांगितलेली असते. त्यामुळे ॲक्सेस मिळायला अजिबात अडचण येत नाही आणि संपूर्ण ॲक्सेस इथे भूमी आणि पारितोष या दोघांना मिळालेला असतो. तर इथे भूमीला जो काही मार्ग सापडलेला असतो तो एकदम योग्य असतो. देवयाईने दिलेला संकेत हा खरा ठरलेला असतो आणि भूमीची खूप मोठी मदत झालेली असते. तर इकडे आता रागिणीला खूप मोठा ॲवॉर्ड मिळणार असतो. तो म्हणजे बिझनेस वुमन ऑफ द इयर 2024. या ॲवॉर्डसाठी ती आता त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा सगळेजण तिचं आनंदाने स्वागत करत असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, आज तू इथे असायला हवी होतीस. तू असतीस ना तर बघितलं असतंस की आईबद्दल तू किती मोठा गैरसमज करून घेतला आहेस. इथे सगळेजण आईचं किती कौतुक करतायत हे तू तुझ्या डोळ्यांनी बघितलं असतंस, असं आकाश म्हणत असतो. मानसी म्हणत असते की ही बाई या ॲवॉर्डच्या लायकीसाठी नाही आहे. हा ॲवॉर्ड या बाईला मिळायला नकोच होता, कारण ही सगळ्यांना इथे कमी लेखण्याचा प्रयत्न करतेच, पण त्याचबरोबर ती इथे चांगल्यापणे प्रामाणिकपणे पोचलेली नाही आहे. कितीतरी लोकांना मारून, कितीतरी लोकांचा गैरफायदा घेऊन रागिनी इथपर्यंत पोचलेली आहे, असं मानसी म्हणत असते. तर इकडे रागिनी आता पोचल्यानंतर त्या ठिकाणी सगळेजण तिचं कौतुकच करत असतात, तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात, तिच्या कामाचा गौरव करत असतात. तर इकडे भूमी आणि पारितोष दोघेजण आता मोबाईल कंपनीतून बाहेर पडलेले असतात. तेव्हा इथे पारितोष म्हणत असतो की भूमी रिलॅक्स, अगं आता तरी रिलॅक्स राहा. एवढा मोठा पुरावा हाती आलाय ना, मग त्याचा आनंद तरी मान ना. आणि आता त्या रागिनी पटवर्धनचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर लवकरच येणार आहे, हे लक्षात ठेव. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की नक्कीच, पण तरीसुद्धा पारितोष मी कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही आहे. ती रागिनी पटवर्धन तुला माहिती नाही आहे, हातातोंडाशी आलेला घास ते आपल्या हातातून हिरावून घेते, तुला माहिती आहे ना. तेव्हा या वेळेला मी अजिबात तिच्या कुठल्याही गोष्टीला बळी पडणार नाही आहे. मी काळजी घेणार आहे सगळ्या गोष्टीची. तेव्हा इकडे प्रशांत आपलं काम करत असतो. तो इथे ऑडिटोरियममध्ये पोचलेला असतो. तेव्हा इथे भूमी म्हणते की जा ना पारितोष, तू लवकर गाडी घेऊन ये, मी तुझी इथेच वाट बघते. तर इकडे गोल्डीसुद्धा आता भूमीकडे बघत असतो. तेव्हा त्याला संशय आलेला असतो की नक्कीच या बॅगमध्ये काहीतरी आहे. तेव्हा प्रशांतला भूमीचा फोन आलेला असतो. ती विचारते, तू पोचलायस ना प्रशांत? तेव्हा प्रशांत म्हणतो, ताई तू अजिबात काळजी करू नको, मी इथे पोचलो आहे आणि सगळी तयारीसुद्धा करून ठेवलेली आहे. आणि ताई हे लोकंसुद्धा पोचलेत, आता लगेचच तिचा सत्कार होईल आणि ती 2 शब्द बोलले की निघून जाईल. तेव्हा तू काही कर आणि लवकरात लवकर इथे पोच. तिचा हा चेहरा, हा तिचा खोटा चेहरा सगळ्यांच्या समोर एक्सपोज झाला पाहिजे. इथे मीडिया रिपोर्टरसुद्धा खूप जास्त आलेले आहे आणि खूप जास्त लोक आहेत. तिने सगळ्यांना त्रास दिलाय ना, अख्ख्या जगासमोर तिची आता लाज गेली पाहिजे, असं प्रशांत म्हणत असतो. तेव्हा भूमी म्हणते, तू काळजी करू नको, मी थोड्या वेळात इथे पोचते. पुरावा हाती लागलेला आहे. पारितोष गाडी आणायला गेलाय, तो आला की लगेच आम्ही निघतो. तेव्हा इकडे भूमीने ते पेनड्राईव्ह असतं ते बॅगमध्ये लपून ठेवलेलं असतं आणि ती बॅग तिने जीवाशी कवटाळून ठेवलेली असते. तर इकडे आता रागिनी खूपच जास्त खुश असते. एवढा मोठा ॲवॉर्ड तिला जाहीर झालेला असतो. सगळेजण तिचं कौतुक करत असतात. हे सगळं बघून तिचा आनंद आता खूपच जास्त मोठा झालेला असतो आणि त्यामुळे तिच्या मनामधली थोडी भीतीसुद्धा कमी झालेली असते. तेव्हा इकडे आता रागिनी म्हणत असते की अभिषेक काय झालं? तेव्हा अभिषेक म्हणत असतो की आई गोल्डीचा फोन आहे, काहीतरी महत्त्वाचा असेल. तेव्हा रागिनी म्हणते, जा त्याच्याशी व्यवस्थित बोलून घे. आणि हे सगळं ती हळूहळू बोलत असते अभिषेक बरोबर. ती म्हणत असते की एक काम कर, तिथे नेमकं काय चाललं आहे ना ते विचारून घे आणि जर गोष्टी हाताबाहेर जात असतील तर काय करायचं माहिती आहे ना, कुणाला तरी ठोकायचं. तेव्हा इकडे आता रागिनी चालत असताना तिला ठेच लागते आणि ती तोंडावरती पडणार. तेवढ्यातच इथे आकाशने तिला आधार दिलेला असतो. तिचा हात पकडून तो तिला आता वरती व्यवस्थित घेऊन येतो. तेव्हा आकाश म्हणत असतो, आई सावकाश, आता पडली असतीस ना तू, काळजी घे. तेव्हा रागिनी म्हणते, तू आहेस ना माझ्याबरोबर माझी काळजी घ्यायला.
त्यानंतरला रागिनी जाऊन आता स्टेजवरती बसते तेव्हा सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. सगळेजण तिचं भरभरून कौतुक करत असतात. ही सगळी मेहनत असते आकाशच्या आईवडिलांची. तर प्रेक्षकांनो, ही सगळी मेहनत केलेली असते आकाश आणि त्याच्या वडिलांनी हा बिझनेस एवढा मोठा केलेला असतो. तर इथे आकाशचे वडील गेल्यानंतर म्हणजे त्यांनासुद्धा रागिनीनेच मारलेलं असतं प्रॉपर्टीसाठी. आणि ते लोक गेल्यानंतर इथे रागिनी आता सगळ्या प्रॉपर्टीवरती विळखं घालून बसायला येते. पण त्याच्या आधीच आता आकाशचे बाबा होते तेव्हापासूनच आकाशने त्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट दाखवलेला असतो आणि कशा पद्धतीने आपल्याला आपला बिझनेस हा मोठा करता येईल, त्याची ग्रोथ करता येईल, याच्याकडे त्याने बऱ्याच गोष्टींकडे लक्ष दिलेलं असतं. एवढं सगळं केलेलं असतं आकाशने. मेहनत त्याची असते, आयडियाज त्याचे असतात आणि कौतुक होत असतं ते रागिनीचं. तर प्रेक्षकांनो, रागिनी ही सगळ्यांना त्रास देऊन पुढे आलेली असते आणि तिला एवढा मोठा अवॉर्डसुद्धा जाहीर करण्यात आलेला असतो. तर इकडे गोल्डी आपलं काम अगदी चोखरित्या करत असतो. तो आता फोन करतो अभिषेकला आणि म्हणत असतो की अभिषेक सर, भूमी बाहेर आलेली आहे आणि तो माणूससुद्धा तिच्याबरोबर आहे. दोघेही आता कंपनीमधून बाहेर आलेत. पण त्यांच्या हातामध्ये जी बॅग आहे ना, ती एकदम जवळ त्यांनी कवटाळून ठेवलेली आहे. तेव्हा अभिषेक म्हणतो, गोल्डी तू एक काम कर, तू जा आणि भूमीच्या हातातून ती बॅग खेचून ये आणि त्या बॅग सकट आतमध्ये जे काही असेल ना ते सगळं डिस्ट्रॉय करून टाक. ती अजिबात बॅग तिच्या हातामध्ये राहिली नाही पाहिजे. तेव्हा गोल्डी म्हणतो ठीक आहे, अजिबात काळजी करू नका. गोल्डी आपली गाडी काढतो आणि घाईघाईने फास्टमध्ये तिथून घेऊन जात असताना तो भूमीच्या हातामध्ये जी पर्स असते ती आता खेचण्याचा प्रयत्न करत असतो. भूमी तरीसुद्धा ती पर्स सोडायला काही तयार नसते. पण गोल्डी आता खूपच जास्त ताकदीने तिच्या हातातून ती बॅग खेचून घेतो आणि फास्टमध्ये तिथून निघून जात असतो. तरीसुद्धा इथे भूमी आता हेल्प असं म्हणत त्याच्या पाठीमागे जोरजोरात धावत असते. तेवढ्यातच तिथे पारितोष गाडी घेऊन भूमीच्या मागोमाग येतो. तेव्हा पारितोषला माहिती असतं की भूमीसाठी आता गाडी थांबवायला नको, आधी आपल्याला त्या माणसाला पकडायचं आहे, गोल्डीला पकडायचं आहे आणि त्याच्याकडून ते पुरावे हिसकून घ्यायचे आहेत, एवढं पारितोषला कळतं. आणि तो भूमीजवळ न थांबता डिरेक्टली गाडी घेऊन येतो आणि इथे त्याला आता कटसुद्धा मारतो. त्याला धक्के मारत असतो गाडीने. त्याच्यामुळे इथे आता गोल्डीच्या हातामध्ये भूमीची जी पर्स असते ती खाली पडते, कारण तो गाडीवरून पडणार असतो आणि तेव्हाच त्याच्या हातामधून ती पर्ससुद्धा सटकलेली असते. तेव्हा इकडे पर्स तिथेच पडते. ती उचलण्यासाठी पारितोष तिथे धावत पळत येतो. तेव्हा इकडे गोल्डी लगेचच पळून जातो, कारण त्याला भीती वाटते जर पारितोषने त्याला पकडलं तर आणि त्याच्या तोंडून जर सगळं खरं वधवलं तर, अशी भीती त्याच्या मनामध्ये असते. म्हणून गोल्डी तिथून पळून जातो आणि भूमीसुद्धा तिथे येते आणि पारितोषला हाक मारते. तेव्हा पारितोष पुढे येतो आणि तेवढ्यातच मागून एक रिक्षा येते. रिक्षा आल्यानंतर पारितोष बाजूला होतो आणि भूमीसुद्धा समोरून बाजूला होते आणि बरोबर रिक्षाचं जे चाक असतं ते इथे भूमीच्या पर्सवरून जातं. जिथे पर्स खाली पडलेली असते गोल्डीच्या हातातून, त्याच्यावरून आता रिक्षा गेल्यानंतर त्याच्यामध्ये जे जे काही असतं ते सगळं डिस्ट्रॉय झालेलं असतं ना. पेनड्राईव्हसुद्धा तिच्या पर्समध्येच असतं. तेव्हा इकडे आता पर्स उचलली जाते आणि त्याच्यामध्ये आधी सगळं काही आहे ना हे चेक केलं जातं. तरीसुद्धा इथे आता डोक्याला हात लावायचीच वेळ आलेली असते. पारितोष डोक्याला हात लावूनच बसतो, कारण एवढी मेहनत करून पुरावा मिळवलेला असतो. आता पुन्हा त्या ठिकाणी जायचं, ते लोक आपल्याला आता ॲक्सेस देणार नाही असं पारितोष म्हणतो. तेव्हा इथे पुरावा बघितल्यानंतर आता पेन ड्राईव्हमध्ये जे काही पुरावे असतात ते सगळे आता नष्ट झालेले असतात, कारण पेन ड्राईव्ह तुटलेला असतो, पूर्णपणे तुटलेला असतो. तेव्हा इकडे अभिषेकला आता गोल्डीने फोन केलेला असतो. तेव्हा गोल्डी म्हणत असतो की अभिषेक सर, काम झालेलं आहे. आणि तो म्हणतो की हातामधून जी पर्स खाली पडली होती त्याच्यावरून रिक्षा गेली आणि त्याच्यामध्ये जे काही होतं ना ते सगळं डिस्ट्रॉय होऊन गेलेलं आहे, असं सुद्धा इथे त्याने सांगितलेलं असतं. गोल्डीला दिलेलं काम त्याने अगदी चोखरित्या केलेलं असतं. तर इथे भूमीवरती लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं आणि ते त्याने चांगल्या पद्धतीने ठेवलेलं असतं. त्यानंतरला रागिनी अवॉर्ड फंक्शनमध्ये पोचलेली असते. तेव्हा तिथे सगळेजण तिचं भरभरून कौतुक करत असतात. तिच्या कामाचं, तिच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक करत असतात की एक महिला असूनसुद्धा आपला भाव गेल्यानंतर, वहिनी गेल्यानंतर कसा तिने सगळा बिझनेसचा ताबा घेतला. तर इकडे अभिषेकला रागिनी त्याच्यातूनच विचारत असते की काय झालं, त्या गोल्डीने का फोन केला होता. तेव्हा अभिषेक तिला खाणाखुणा करून सांगत असतो की आता अजिबात
काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित आहे. तो आता तिला असं थम्सअप करून दाखवतो. त्यानंतरला रागिणीला फार आनंद होतो. तिला असं वाटतं की चला आता भूमिका इथे गोंधळ घालायला येणार नाही. तेव्हा सत्कार सोहळा करत असताना तिला इथे आता तिच्या नावाचं छान असं नामपत्र दिलेलं असतं. इथे श्रीफळ आणि तिला शॉलसुद्धा दिलेली असते. त्याचबरोबर तिला खूप छान छान असे गिफ्टसुद्धा दिलेले असतात. तर इथे रागिणीला बिझनेस वुमन ऑफ द इयर अवॉर्ड 2024 हा आता देण्यात येतो. तर इथे रागिणी राजाराम पटवर्धन यांनी आत्तापर्यंत कशा पद्धतीने काम केले ते आपण सगळ्यांनी बघितलंच आहे. इथे आकाशला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याचबरोबर आकाशच्या आईवडिलांना सुद्धा तिने मारलेलं असतं आणि स्टाफमध्ये सुद्धा काही लोकांना तिने किडनॅप करून ठेवलं आहे, तर काही लोकांना नोकरीवरून काढण्याची धमकीसुद्धा दिली आहे. त्याचबरोबर एवढं करून सवरूनसुद्धा रागिणी पटवर्धन थांबली नाही, तर तिने आता मानसिका भूमीची मदत करते म्हणून मानसीलासुद्धा धारेवरती धरलेली असते. तेव्हा इकडे आता अवॉर्ड वगैरे दिल्यानंतर लाईट्स जातात. तेव्हा रागिणी खूप घाबरते. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की आई अजिबात घाबरू नकोस, मी आहे ना. तेव्हा इकडे आता सगळेजण मागे वळून भूमीकडे बघत असतात, कारण भूमी तिथे आलेली असते. ती टाळ्या वाजवत असते. भूमीला बघून मानसीला सगळ्यात जास्त आनंद हा झालेला असतो. बाकी सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात की भूमी नक्की आता कशाला आली आहे, कारण तिला भीती वाटत असते की आता भूमी काय बोलते आणि काय नाही अशी. तेव्हा टाळ्या वाजवल्यानंतर सगळेजण भूमीकडे बघत असतात. तेव्हा इथे भूमीला आठवतं जेव्हा पेनड्राईव्ह डिस्ट्रॉय झाले असं पारितोष म्हणत असतात की आपण पुरावा शोधायला गेलो की पुरावा हातातून नष्ट होतोय. आता त्या लोकांकडे आपण पुन्हा कुठल्या तोंडाने जायचं फुटेज मागायला. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते पारितोष काळजी करू नको, हा सगळा ॲक्सेस हे सगळं व्हिडिओ रेकॉर्ड जो काही झाला आहे ना, हे सगळं माझ्या मोबाईलमध्ये आहे. माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा तो ॲक्सेस आहे. तू नको काळजी करू, आपण तोच आता तिथे सगळ्यांसमोर एक्सपोज करूया. तेव्हा पारितोष म्हणतो भूमी एवढं सगळं केलंस आणि काही बोलली पण नाहीस गं. तेव्हा पारितोष म्हणत असतो मग एवढा अट्टहास आपण कशासाठी केला. तेव्हा भूमी म्हणते कारण जो माणूस आपला पाठलाग करत होता, ज्याने माझ्या हातातून पर्स खेचली, तो रागिणीचा माणूस होता आणि आता आपलं पेन ड्राईव्ह डिस्ट्रॉय झाले हे त्याला कळलंय. तेव्हा तो आता निश्चिंत होईल. रागिणी पटवर्धनसुद्धा शांत होईल आणि आपल्या पाठी लावलेल्या माणसाला ती परत जायला सांगेल. तेव्हा सगळा ॲक्सेस मी मोबाईलमध्ये ठेवला आणि त्यानंतरला मी म्हणाले की आता जरी हे पेन ड्राईव्ह गेलं तरीसुद्धा चालेल, असं आता भूमी मनामध्ये म्हणत असते. तर इकडे सगळेजण आता भूमी आलेली असते आणि टाळ्या वाजवतच आलेली असते. भूमी म्हणत असते की इथे रागिणी पटवर्धन यांचं जे काही कौतुक झालं ते खूपच कमी शब्दात होतं. त्यांचं कौतुक तर खूप मोठ्या मोठ्या शब्दांनी केलं पाहिजे, कारण रागिणी पटवर्धन यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. त्यांचं व्यक्तिमत्वसुद्धा खूपच जास्त छान आहे, बरोबर की नाही. मग त्यांचं जे काही कर्तृत्व आहे ते आपण ऐकलं पाहिजे ना. मग आता ऐकायला तर पाहिजेच. एवढं मोठं काम केलं आहे त्यांनी, जे कुणीच केलेलं नाही आहे. तेवढं मोठं कर्तृत्व केलं आहे. मग त्याच्यामुळे त्यांचा सत्कार सोहळासुद्धा तेवढ्याच जोमाने झाला पाहिजे आणि तेवढे शब्दसुद्धा इथे त्यांच्यासाठी वापरले पाहिजे. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी काय बोलतेस तू. तेव्हा भूमी म्हणते हो मी बरोबरच बोलते आकाश, तू काळजी करू नको, मी काही बोलत नाही आहे वाईट साईड. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की रागिणी पटवर्धन यांनी कशा पद्धतीने बिझनेस मोठा केला आहे हे पण कळायला नको का. चला मग तर ऐकूया आपण आता रागिणी पटवर्धन यांची कहाणी आणि उन्ही की जुबानी असं सुद्धा भूमी आता म्हणत असते. तेव्हा इथे भूमी ज्या पद्धतीने बोलत असते, तिचं जे बिहेवियर असतं ते बघितल्यानंतर आता रागिणी खूपच जास्त घाबरलेली असते. कुठल्याबद्दल बोलते, कशाबद्दल बोलते, तिला काहीसुद्धा कळत नसतं. त्यानंतर पुढील भागामध्ये इथे रागिणी म्हणत असते की चला तू जे काही बोलतेस ते कशावरून तू खरं बोलतेस, तुझ्या बोलण्यावरती मी विश्वास का ठेवायचा. तेव्हा भूमी म्हणते नाही नाही, तुम्ही तर काही विश्वास ठेवणारच नाही, म्हणून मी इथे काही लोकांना बोलवले ना साक्ष द्यायला. तेव्हा व्यंकटला सुद्धा तिथे आणलेलं असतं. याचा अर्थ व्यंकट गोळी लागल्यानंतर मेलेला नसतो. तो सुद्धा सांगतो की भूमी मॅडमला किडनॅप करून इथे रानामध्ये झाडाला बांधून ठेवायला मला रागिणी मॅडमने सांगितलं होतं.
तेव्हा इथे आता जो मेकॅनिक असतो तो सुद्धा म्हणत असतो, गेली 8-9 वर्ष मला या लोकांनी किडनॅप करून ठेवलं आहे आणि ते मला पैसे द्यायला येतात, पण ह्या वेळेला तर त्यांनी मला अशा ठिकाणी ठेवलं होतं जिथे कुणीही मला दिसत नव्हतं. खाणं पिणंसुद्धा बंद केलं होतं आणि सतत मारण्याची धमकीसुद्धा मला देत होते. तर 8-9 वर्षांपूर्वी मला एका गाडीचे ब्रेक फेल करायला सांगितले होते आणि ती गाडी रागिनी पटवर्धन यांच्या भावाची आणि वहिनीची होती. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आई मला माफ कर. तेव्हा आजी सगळ्यांसमोर तिच्या कानाखाली देते आणि हे सगळं ऐकून आता सगळ्यात जास्त धक्का आकाशला बसलेला असतो.